गोंडगाव येथे शिवरायांची होते नित्य नियमारती। भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे भव्य दिव्य अनावरण आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। त्या दिवसापासून गोंडगाव राम मंदिर चौक सुशोभीकरणात मोठी भर झाली असून नित्य नियमित सकाळी 8 ते 9 दरम्यान ग्रामस्थ व समितीच्या वतीने शिवाजी महाराजांची दररोज आरती होत असून गावातील नवविवाहित तरुण तरुणींना व गावातील सर्व धर्मातील जोडीदारांना आरतीचा मान दिला जात असून सुरुवातीला मोजक्या ग्रामस्थांच्या वतीने आरती व पूजन होत होती। आता मात्र हळूहळू ग्रामस्थाची उपस्थिती वाढत असून तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, गोंडगाव। आज आपल्या गावात शिवाजी महाराजाचा आराध्य दैवत जो पुतळा निर्माण झाला आहे किंवा जे झालेलं आहे आणि जो ग्रामस्थांचा आनंद आहे हा कसा घेतला जातोय? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। खऱ्या अर्थाने आपल्या गावामध्ये जे शुभभक्त आहेत आणि त्यांची जी मिळालेली एक प्रेरणा आणि सर्वांचं सहभाग सहकार्य त्याच्यातून एवढा भव्य दिव्य असा पुतळा आपल्या गोंडगाव नगरीमध्ये राम मंदिरासमोर आणि गावाची शोभा वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक या ठिकाणी झालेलं आहे। आणि त्या स्मारकाला आपण 19 फेब्रुवारी त्या दिवशी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते। जयंती उत्सव साजरा झाल्यानंतर गावोगावी आपण पाहतो की त्यानंतर त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही। म्हणजे वर्षामध्ये 365 दिवसामध्ये फक्त एकच दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होते। ती आठवण आपल्याला रोज झाली पाहिजे। त्यामुळे आम्ही नित्य नियमाने या ठिकाणी रोज आरतीचा कार्यक्रम सकाळी 8 वाजता चालू केलेला आहे। आणि गावामध्ये प्रत्येक घर असं आहे, प्रत्येक व्यक्ती असं आहे की त्याने काही ना काही फुल नाही फुलाची पाकळी या ठिकाणी दिलेले आहे, प्रत्येकाने योगदान दिलेले आहे। त्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी आरतीचा मान मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व समितीचे असतील किंवा गावातील आमचे मित्र असतील सर्व या ठिकाणी सहकार्य करतात। आणि छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वाचे आराध्य दैवत आहे, नसतं महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाही, छत्रपती शिवाजी महाराज विश्वाचे आराध्य दैवत आहे। प्रत्येक ठिकाणी विश्वामध्ये त्यांची पूजा होते, अर्चना होते। तर जिवंत आणि जागतं आपलं दैवत आहे, त्याची रोज पूजा अर्चना झाली पाहिजे आणि त्यांचं उदो झाले पाहिजे। पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला शिवाजी महाराजांचे विचार द्यायचे, शिवाजी महाराजांची प्रेरणा आपल्याला द्यायची। त्यासाठी आम्ही नित्य नियमाने या ठिकाणी सकाळी 8 ते 9च्या दरम्यान आरती करण्याचं काम करतो। आरतीचा मान म्हणजे सर्व ग्रामस्थ मिळून पुन्हा सर्वांनाच लाभ या ठिकाणी म्हणजे सर्व ग्रामस्थ जो व्यक्ती आला प्रत्येकाला या ठिकाणी मान देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। एका दिवसात एकच व्यक्तीला मान दिला जाऊ शकतो। गावाची लोकसंख्या पाहिली आपण 700-800 आपले गावातील कुटुंब आहेत, तर जेणेकरून एक दिवस या व्यक्तीला, एक दिवस त्या व्यक्तीला कोणाचा चेहरा पाहून नाही, कोणाची जात पाहून नाही, कोणाचा धर्म पाहून नाही, प्रत्येक व्यक्तीला समान न्याय देण्याचं काम आम्ही समितीच्या वतीने करतो आणि प्रत्येकालाच या ठिकाणी मान दिला जाईल। प्रत्येकाने असं नाही की कोणी अगोदर करेल कोणी नंतर करेल। आणि मी एक प्रवचन घेतलेलं आहे, जोपर्यंत सर्व गावाची आरती होत नाही तोपर्यंत मी स्वतः त्या ठिकाणी आरतीला जाणार नाही। एकूण परिस्थिती म्हणजे सर्वधर्म समभाव असा हा प्रकार चालू आहे। सर्व समभाव छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा बसत असताना काही ठिकाणी गावागावामध्ये जाती तेढ निर्माण होतात, गावागावामध्ये कुठेतरी राजकीय तेढ निर्माण होतो। या ठिकाणी गोंडगाव नगरीमध्ये कोणताही तसा वाद नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचं संरक्षण करणं हा प्रत्येकाचा धर्म आहे। शिवाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी बलिदान दिलंय, कोणत्या जातीसाठी नाही, कोणत्या धर्मासाठी नाही, या महाराष्ट्रातल्या माता बहिणींसाठी शिवाजी महाराजांनी बलिदान दिलंय। त्यांनी कोणतीही जात बघितली नाही। हिंदूची स्त्री जेवढी सुरक्षित होती तेवढी स्त्री मुसलमानाची सुद्धा शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये सुरक्षित होती। आणि ते शिवाजी महाराजांचे विचार पेरण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो। या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचं खूप मोठं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभतंय। धन्यवाद। आपलं कार्य असं चालू राहो। आणि